तर इकडे दिसतंय का ही भामरूट, आणि आता अजून भामरूटला अजून ना फुलं वगैरे आलेली नाहीत, त्यामुळे ही भामरूट मस्त एकदम कोवळी कोवळी. चला 31च्या निमित्तानं आज आपण पोपटी बनवतोय. पोपटीला आता आपण सुरुवात करतो. एक 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 थर कसा करत गेलं ना की चांगलं. एवढंच फक्त पोपटी करताना लक्षात ठेवायचं, पाल्याचा वापर झाला पाहिजे चांगला. पोपटे आता मस्त एकदम. यावर्षी झाले काय माहिती आहे, सगळं ठीक आहे, पार्टी करतोय नाही पण पोरं नाहीत नाही. मस्त झाले पोपटी, म्हणजे करपली नाही मेन. हे बाबाचा पाला करपला आहे, पोपटी नाही करपली. चला म्हणजे गावाकडे आलात की अशा पोपटीच्या पार्टीचा प्लॅन करत जावा, खास करून थंडीतून तरी. नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आपण आहोत गावाकडे आणि गावाला जरा काहीतरी 31चा प्लॅन करूया. हा वर्ष सगळ्यांसाठी खूप चांगलंच गेलं असेल अशी आशा करूया. चांगलं गेलं नसेल तर पुढचं वर्ष चांगलं जाईल, पण शेवटचा दिवस आहे तर चांगला एन्जॉय करा, म्हणजे मग पुढचं वर्ष पण जरा चांगलं जाईल. तर पार्टी झाली पाहिजे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी पार्टी झाली तर मग पुढचं वर्ष पण पार्टीचं जाईल, बरोबर ना? हां, तर हे पार्टीसाठी मेंबर वगैरे आले आहेत. पोपटीचाच प्लॅन आहे, खास पोपटी आज बनणार आहे. इकडे प्रमोद आहे, निखिल आहे, संदेश काय थांबला नाही तर संदेशात असतं. कृष्ण आता येईल थोड्या वेळानंतर. चौघांमध्ये खास पार्टी होणार आहे आज, पोपटी पार्टी. तर मार्केटमध्ये गेलेलो, शेंगा घेतल्यात आणि दोन्ही शेंगा घेतल्यात, म्हणजे वालाच्या पण म्हणजे याच्या पावट्याच्या शेंगा पण आणल्यात आणि वाटाण्याच्या पण आणल्यात. त्याच्यानंतर चिकन आहे आणि बघूया थोडेसे बटाटे वगैरे घरातले घेऊ, मग पार्टीचा बेत होईल. तर आता चला जाऊया घराच्या पाठीमागेच मळीमध्ये करूया. पहिलं तर जो भांबोड्याचा पाला, पोपटी म्हटलं की मेन त्यातलं जो मटेरियल असतं ते भांबोड्याचा पाला, तो काढूया. त्यानंतर मग पोपटीची तयारी करूया. चला हाय सर. तर इकडे दिसतंय का ही भामरूट, आणि आता अजून भामरूटला अजून ना फुलं वगैरे आलेली नाहीत, त्यामुळे ही भामरूट मस्त एकदम कोवळी कोवळी. कोवळीच घ्यायची, म्हणजे जास्त नाही घ्यायची. ही पानं वगैरे बिंदाच घेऊ शकता, पण कोवळा कोवळा भाग शक्यतो. कारण भरपूर आहे, कोवळी कोवळी मस्त आहे. मेन तर चांगले आहे, जास्त ओढलीस तर देठासकट येते खालून. आपल्या कोवळी कोवळीच घ्यायची, तेवढीच घे. वरचाच भाग आहे तुटल. तर मस्त आहेत एकदम, पानं पण लांब लांब आहेत. पानं पण काढलीच चालते. भांबरूट आपल्या भरपूर लागणार आहे, कारण मटकं मोठं आहे आणि पब्लिक कमी असल्यामुळं मटेरियल आपलं कमी आहे. चला, हा घरातला मटका घेतलेला एक, आणि इकडे हा गावठी जुगाड. या जे चार्जिंगचे बल्ब आहेत ना, पार्टीला बरे पडतात नाही बाबा. हो, गरजेच्या वेळेला कामाला येतात ते. चिकन आणलेलं आहे, 1 किलो चिकन. सही आहे. चिकन ज्याचे थोडेसे मीडियम पीस ठेवले आहेत, म्हणजे कसं जरा खायला बरे लागतात. ते एकदम बारीक बारीक केलेत ना तर मजा नाही येत. आणि ह्याच्यात मसाला चांगला मुरला पाहिजे. आणि घरातून आहे ना मसाला आणि हळद एकत्रच आणले, बाकी मसाले आपण वापरायचे. चिकन धुवून घेऊया चांगलं. आणि इकडे हा ढिगारा बघताय, हा ढिगारा आहे भांबोड्याचा पाला. तो पण थोडासा चांगला धुवून घ्यायचा एकदा, आणि मग पोपटी बनवायला जेव्हा सुरुवात करू तेव्हा तो वापरायचा. हा पाला भरपूर लागतो, वाटतो तुम्हाला एवढा, पण जेव्हा मटक्यात आपण भरतो ना तेव्हा हे सगळं कमी होत जातं. आणि अजून तयारी म्हणजे काय माहिती आहे का, या बाजूला आहेत अंडा. सावकाश काढायला लागेल. ही अंडी आहेत, पण मी 12 अंडे आणलेत. टाकूया ही 12 अंडी. त्यानंतर कमी टाकूया थोडीशी ना. ही आहे कोथिंबीर आहे ना, ही कोथिंबीर. हे बाकीचे मसाले, आलं लसूण पेस्ट आणि काय चिकन मसाला वगैरे. आणि इकडे शेंगा आहेत, मिक्स आहेत. पावटा ह्या बघा, या पावटा हे वाटाण्याच्या शेंगा, आणि हे आहेत पावटा वालाच्या शेंगा. तर हे सगळं मटेरियल आहे. आता पहिलं काय करूया, हे चिकन धुवून त्याला मॅरिनेट करून ठेवू. त्यानंतर मग इकडे आग वगैरे पेटवूया, त्याची सुरुवात करू. चिकन धुवून झालेलं आहे, मॅरिनेट करूया.
आलं लसूण पेस्ट 2 आणलेत आलं लसूण पेस्ट बस होतील ना. हो ॲक्च्युली थोडाफार मसाला इकडे तिकडे पडला ना तरी चालतो कारण ते सगळं मिक्सच होतं नंतर. इकडे एक आलं लसूण पेस्ट. कलर पण बघ ना त्याला आला पेस्ट टाकायचा मसाला सारखा दिलाय. हां ना जसं व्हिनेगर वगैरे टाकतात ना त्यामुळे शक्यतो आलं लसूण पेस्ट डायरेक्टली घ्यायची नाही. हा. आता काय आमचं सगळं काही गडबडीत असतं होऊन जातं. इकडे हा चिकन मसाला टाकू ना. चिकन मसाला तसे आणलेत किती 10 रुपयाचे पॉकेट आणलेत 3 आहेत. गरम मसाला आणला. चिकन मसाला 3 पॉकेट म्हणजे सगळं आलं रे त्याच्यात. गरम मसाला आला सगळं आला. 3 पॉकेट आहेत ना 2 पॅकेट असते गरम मसाला लागला असता. लिंबू आणि हा इकडे या बाजूला इकडे आहे ना मिरची पावडर आणि हळद आहे डायरेक्ट आणलाय. टाकू सगळं टाकू ना. ओके बस. निंबूचं जुगाड नाही झालं विसरलो आणायचं. असू ते हाय ते चांगलं आहे. संदेश निंबू नाही घेऊन आला रे पम्या. येतोय म्हणाला एक हाय कालपासून म्हणतोय. शेवटी मुंबईला पोहोचला वाटतं तो. मुंबईला गेला लिंबू निंबू घेऊन मुंबईला गेला. व्हिडिओ बघत असशील तर कमेंट करून सांग निंबू ते कुठं गेलं. एक निंबू. चला साधारण अर्धा तास झालाय. चला 31च्या निमित्तानं आज आपण पोपटी बनवतोय. पोपटीला आता आपण सुरुवात करतो. आपण पहिला भांबरुडीचा पाला घेतलाय. ओके दरवर्षीप्रमाणे यावर्षी भांबरूड एकदम आपण प्रॉपर भेटले. मस्त. तर अशी शोधावी लागत होती. एक टाइम होता. म्हणजे ह्या सीझनला पण हा काय होतं माहिती का ह्याला फुलं येतात लगेच. आता 15 दिवसांनी आलास ना फुलं येतात. तो मारा निघून जातो. हम्म. तू माझ्या भांबरुटीचा रस्ता येतात ना चालत गेलास तरी वास येतो. हम्म. पाला आणलेलं आहे भरपूर तसं पण तरी पण कमी पडेल की काय असं वाटतंय. कमी पडू देणार नाही. पहिला थर चिकनचा. दुसरा थर कशाचा. दुसरा थर पावट्याच्या शेंगाचा. तिसरा थर कशाचा. परत चिकनचा. आणि कवटा कधी टाकायची. कवटामध्ये टाकायचं. मध्ये ठेवायची. मीठ कधी टाकणार. मीठ ह्याच्यावर ना शेंगांवर टाकायचं. तुमच्याकडे निगडीचा पाला नाही टाकत. नाही आणि जेव्हा पावट उकडता कडवं हां. तेव्हा पण नाही. मस्त लागतं ते. एक तर चिकनचा झालाय. त्याच्यावर थोडे भांबरूड आपण आपल्याकडे शेंगा टाकायचा. शेंगा पण मस्त आहेत. शेंगा घेतले. मध्येच टाका बाजूने शक्यतो पालाच ठेव पम्या. पाला घ्यायला लागेल. हां बाजूने ना पाला ठेव म्हणजे कसं शेंगा करपणार. हां करपणार नाही जास्त. ओवा नाही टाकत ना तुमच्याकडं. ओवा टाकणार आहे ते आपण आज नाही टाकत आहे. एकावर एक थर आपण रचत चाललो आहे. तर पहिला जो थर होता तो चिकनचा. त्याच्यानंतर हा जो थर आहे तो शेंगांचा आहे. शेंगांच्या वरती ही अंडी पण टाकूया. 1 डझनभर अंडी आणलेले आहेत. हा ना. हां तेवढी नाही टाकूया. अरे मी बरेच दिवस गावठी कवट नाही खाल्ले. हां गावठी कवटांचं आता घरी आमच्या कोंबडी नाही ना नाही तर तुला दिली असती. नाही तेच तर मजा येते. मजा येते खायला. होय रस्सा पण मस्त लागतो. अंडी कम्या 7-8च अंडी टाक. इथं बस झाले हा थर. इथे 4 टाक वर 4 टाक बस झाली. 4 अंडी झाली. आता परत थर लाव. अंड्याचा थर झाला आहे आणि त्याच्यावर जरा हे परत भांबोड्याचा पाला. त्याच्यावर चिकनचा थर घेतो. चिकनचा घे. हा चिकन आता हे झालं फोडणीला पण टाकू शकतो. कॉल फ्राय पण होऊ शकतो. सगळं होऊ शकतं. हा कालीच काहीच पण आहे नाही. एक थर कसा करत गेलं ना की चांगलं. एवढंच फक्त पोपटी करताना लक्षात ठेवायचं पाल्याचा वापर झाला पाहिजे चांगला. आणि पाला बाजूने आतल्या बाजूने असं लावायचं म्हणजे ना शेंगा किंवा चिकन किंवा अंडी जास्त करपत नाहीत. असे म्हणजे कसं सगळी गोष्टी इंटरेस्टिंग झाली पाहिजे. यावर्षीची पहिली पोपटी पम्या
हो पोपटी नव्हती झाली यावर्षी, पहिली पोपटी. ह्या वर्षीची पहिले, आता उद्या पुढचा वर्ष. होय परत नवीन. अरे होय ह्या वर्षीची म्हणजे सीझनची. सीझनची बाजूने लावला की कसं शेंगा करपल्या नाही पाहिजेत. मेन बाजूच्याच शेंगा थोड्या करपण्याचे चान्सेस असतातच. भांबुडा पुरला नाही लागणार. तुमचा 31चा काय प्लॅन होता? एक कमेंट करून सांगा. काय कुठं बाहेर फिरायला गेलात की काय घरगुती पार्टी होती का काय होतं? आमच्या मित्रांसोबत 31 चाललं आहे. तर मुंबईला जाऊन परत नवीन वर्षात पार्टी होईल घरी, कारण अवनी वगैरे तिकडे आहेत ना. वरती चिकन वगैरे टाकून झालं आहे. आणि आता हा परत पाला. हे खास जाडं मीठ, गावाकडे हे जाडं मीठ अजूनही वापरलं जातं आणि हे चांगलं असतं असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, खरं आहे का? कमेंट करून सांगा. नाही तर आता काय आयोडीनवालं काय बरंच मीठ येतं. पण हे लहानपणापासून आम्ही हे मीठ खात आलो आहे, जाडं मीठ. पहिल्यांदा काळं यायचं, आता हे काय माहिती गोरं आलं आहे. मिठाची पण प्रगती झाली. खडीसाखरेसारखं दिसते पण मीठ आहे. कमी हा बोला. मीठ आहे ना, काळं गोरं झालं सगळं काय झालं, पण ह्याचं काय लग्न होत नाही आहे. आलंच माझ्यावर. त्याला मिठाची प्रगती झाली, माझी कधी होईल? होणार. लग्नाचं काय? तुझी प्रगती म्हणजे काय? तुझी प्रगती काय प्रगती झाली, माझी प्रगती कधी होईल? प्रगती झाली. हिंट लागली आम्हाला काहीतरी. अरे घ्या तुम्ही, काही लावा. असू द्या. एकदम मडकं फुटलेलं भरून कुठेतरी हो मटकं फुटलं होतं. होय भरलं सगळं. अरे अलिबागला अलिबागला गेलो ना तेव्हा फुटलं मटकं. नवीन मटकं आणायला लागलं. रोहितच्या इकडे गेलो तेव्हा. अलिबागला बसेल तेवढंच भर अंडी, असं नको जपायचं. आता काय माहिती आहे, चेपू नाही शकत. अंड्याचं थर वर नाही बसवायला पाहिजे, पण आज बसवतोय आम्ही. एकच बसव, जास्त नको. 3 ना 8 म्हणजे भरपूर आहेत. त्यात कृष्णदा वाढला तरी पण बस आहे. 2-2 अंडे. मेन ते शेंगा रे. ह्याच्यातलं मला आवडणारी गोष्ट शेंगा. तुला काय आवडतं रे? कवाट आवडतं यातलं. ओके. आणि शेंगा पण, चिकन पण. मेन कवाट. पण चिकन एवढं कौल फ्राय भारी आवडतं. ओके चला बाबा. 1 2 3 4 नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा मडका कोणाचा? ओके. थोडासा ना खड्डा काढलेला आहे, थोडासा म्हणजे मटक्याचं तोंड राहील एवढा. बाजूने दगडे लावले काय छोटे छोटे 2? नाही उडत नाही तो. नाही काय क्रॉस बी झाला तर नाही होणार ना. आला वाघ आला. क्रॉस आहे ना. नाही बरोबर. माझ्या एका पोपटीच्या व्हिडिओ वाघ आला. आता ह्याला आहे ना बाजूबाजूने लाकडं वगैरे लावायची प्रॉपर. आणि मग पेंडा आहे ना आपला, हा इकडे आहे पेंडा, भाताचा पेंडा. तो पेंडा बाजून लावायचा. ह्याला ऊब भरपूर असते, हे किंवा गवत, ह्याला ऊब भरपूर असते. मग ते बरोबर आतमध्ये ते प्रॉपर शिजतं. तर इकडे हे बघा मटकं लावलं आहे. मटक्या बाजूने छान अशी लाकडं सजवलेली आहेत. सगळ्या बाजूने लाकडं लावायची. बारीक बारीक लाकडं लावली तरी चालतात. आणि त्याच्यावर आता पेंडा टाकायचा आपल्याला. चला मंडळी, इकडे बघताय सगळ्या बाजूने पेंडा लावलेला आहे. नंतर बाजूबाजूने लावावंच लागणार आहे. तर आता तरी सध्या सगळ्या बाजूने असं लावलं आहे. या वर्षीची शेवटची पार्टी आपल्या कोकणकर अविनाश यांच्या घराजवळ होते. नाही पेटला ना बघ. मी तू नाही पेटला. काय करतो असं कसं झालं? नाही पेटला ना पण ॲक्च्युली थंडी आहे ना, दव पडलाय. पेंड गारटलं. पेंड्याला खाली एकदम तलाला लाव. तो राट वर पेटत गेला पाहिजे तरच पेटणार. हां इथं लाव. मग पेटला. मग कसं पेटला बघ. काय पेटला नाही पेटला ना. आता पेटला. आता काय नाही. आता पेटला. आई ऐसा करताय रे. तर पेटल. दाल आणि दूध तुला झालंय पोपटीचा. चला झालं पेटते आता मस्त एकदम. शेकून आपण पण शेकून घेऊया.
थंडी गायब. काहीतरी पेटलंय. आता एक आहे ना अर्धा तास आहे ना चांगला ह्याला पेटवत राहायचं. हे थोडा थोडा पेंडा टाकत राहायचं. लाकडं वगैरे आतमध्ये जळतील ते लाकडं पण लावायची बाजूबाजून. ही ऊब खूप गरजेची आहे. हे धगधग ते दिसतं का तुम्हाला आतमध्ये? मगाशी मस्त अशी होळी पेटल्यासारखं झालं होतं. आता ही लाकडं पेटलेत बघा बाजूबाजूने ना. अशी लाकडं खूप महत्त्वाची आहे. फक्त पेंडा किंवा गवत नाही, ही लाकडं पेटली ना ही अशीच तो अर्धा तास तरी पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही 15-20 मिनटं परत उभ्यावर ठेवलंत ना तर काही हरकत नाही. आणि पाला आपण आज मजबूत वापरला त्यामुळं पटकन करपण्याचे काही चान्सेस कमीच आहेत. चला मंडळी, अर्धा तास झाले. अर्धा तास आहे ना ही पूर्ण आपण बाजूने लाकडं पेटवत होतो आणि थोडंसं पेंडा आणि गवत वगैरे सगळं आपण पेटवलेलं आहे. आता हे ना ही जो आतमध्ये तुम्हाला दाखवतो, आतमध्ये आता तुम्हाला दिसणार नाही, थोडं दिसत असेल. हा बघा आतमध्ये ना अशी ऊब असते. ही बघा सगळ्या बाजूने असणार. ही बघा जरा आतमध्ये बघितलं ना थोडं ही बघा ही ऊब आहे. ही जी ऊब दिसते ना तुम्हाला, या उभ्यावरती आपल्याला हे आता साधारण 15-20 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण हे मटकं काढू आणि मग पोपटी खायला सुरुवात करू. अशी साधारण प्रोसेस आहे. दरवर्षी थंडीमध्ये अशी पोपटीची मजा घ्यायची. मस्त वाटते खायला. सगळं मिक्सअप एकदम, शेंगा पण, अंडी पण, त्याच्यानंतर तुम्ही बटाटा टाकू शकताय, काही लोक गाजर टाकू शकता. काय इंटरेस्टिंग गोष्ट रताळ टाकतात. तर आपण फक्त शेंगा, अंड आणि चिकन टाकलं आहे. चला मंडळी, बरोबर आता 1 तास झालेला आहे. अर्धा तास आहे ना, अर्धा तास आपण ठेवले अशी म्हणजे धग आहे भरपूर आतमध्ये. आता ही काढायची वेळ झाली आहे. थांबा तुम्हाला धग दाखवतो केवढा आहे तो. तर इकडे बघताय अजून धग कसा आहे दाखवतो मला. हा बघा आतमध्ये दिसते काय? हे बघा कसं पेटतंय. थांबा टॉर्च बंद करतो मग तुम्हाला समजेल. आता दाखवतो. हे बघा आतमध्ये बघा कसला धग आहे तो. बघा मटक्याच्या बाजूने. पम्या मटकं काढूया आता. काढू सगळं बाजूला. काटून काढायला लागेल. तर इकडे मंडळी बघताय पूर्ण मोकळा केला आहे. पम्या फक्त एक पलटी मार पहिले. जास्त मेहनत नको घेऊ. घे चालू घे. फक्त पलटी मार. असा एक उलटा करून देऊ त्याला, मग उचल. आणि हा टॉवेल म्हणतात ना बरेच जण, कशाला असतो खांद्यावर. हे बघा सगळ्या गोष्टी होतात टॉवेलान. सरळ कर. हां अरे मस्त पलाटलाय. गरम गरम वाफ निघते कशी. शिजला असेल म्हणजे. पोपटी शिजली. अर्धा तास इनफ झाला. ह्याचं तोंड ओपन केलेलं आहे बघा, वाफ कसली निघते. जरा गार होऊ दे मग त्याला नेऊया. होतोय काय? होतोय तुम्ही गरमागरम खायला मजा येईल. चला हो पार्टीला जाऊया, डोळे भरून मडक्याला पाहूया. समज नाही आणलेला आहे आपण यावर्षी. घे ना काठी घे. काटिंग काढायचं. सुगंध. वा बटाटी नाही टाकलेली आपण. बटाटेवाला कोण नाही ना. रोहित येणार होता तो आला नाही ना. रोहितला आमंत्रण आम्ही दिलं होतं कारबटल्यात, आला नाही. रोहित परत सोडायला जाणार म्हणून नाही आला. यावर्षी झालं काय माहिती आहे, सगळं ठीक आहे, पार्टी करतोय नाही पण पोरं नाहीत ना. यावर्षी पोरं नाही म्हणजे वरनं जर काढलं ना आपण तर सिद्धू, त्यानंतर पिकू, त्यानंतर बागवे, अक्या, बारक्या, त्यानंतर आपला लाखन. परत खाली आलो की कोण मेन माहिती आहे का? बंटी. बंटी नाही आहे. बंटी नाही मेन पार्टीमध्ये काय म्हणजे सगळी पोरं काहीतरी बंटीने माझी साथ सोडल्या नव्हती. या वर्षीच नाही तो. 31ला बंटी नाही. खाली सूरज आहे, ओमकार, त्यानंतर साहिल आहे. साहिल पण असायचं. नंतर आज कृष्णाचा पण काय आलाय नाही, काय माहीत कुठे गेलाय तो. त्यानंतर कोंड्या, बेंची, महेंद्र, जयेंद्र, हे बरेच जण आहेत. बाकी राहिले गेले असतील नावं ते पोरांनी माफ करा, पण मिस करतोय आज. पण आज आपल्या सोबतीला पम्या आहे, निखिल आहे, संदेश होता 1-2 दिवस, तो पण गेला. तर जाऊ द्या, काढून घ्या. चला आता हे हळूहळू काढून घेऊया सगळं. गरम गरम खायला का नाही थंडी बरोबर थंड होईल तो. पलटी मारा जमाल. पण बसणार नाही ह्याच्यात ना सर्व. हं? पानं ह्याच्यात बसा, ह्याच्यात बसा.
ॲक्च्युली पलटीच मारायचं असतं पण गरम असतं ना. हां पुढे दे शेंग बघ कशी पडली काय शेंगा काय भजलेत रे मस्त लय भारी. गावाकडे म्हणजे अशा पार्ट्या करायला ना खूप धमाल येते. त्याच्यामध्ये पोपटी म्हणजे लाजवाब. आला अटकले पण पडलं आता. एक नंबर. हां मस्त झाले पोपटी म्हणजे करपली नाही मेन. हे बाबाचा पाला करपला आहे पोपटी नाही करपली. बाकी जायचं टाक ह्याच्यात टाक. कोथिंबीर टाकू का वरून? टाक ह्याच्याकडे. कोथिंबीर घ्या सडकून. मी ठेवतो जरा शिकं टाकायला. वरचा थोडाफार हे झाला. चला मंडळी पोपटी छान प्रकारे झालं आहे. ही बघा नुसती तुटून पडले सगळे. मेन आहे ना सगळं शिजलं आहे बा. चिकन की सॉफ्ट शिजलं आहे आणि शेंगा वगैरे पण इकडे बघा ना दाणा लगेच बाहेर येतो आहे. आणि मेन करपली नाही पम्या पोपटी. हो यावेळेस करपले. मग मस्त आहे ना. कशी आले पम्या? एवढा पीस असून पण एवढा प्रॉपर शिजला. पम्या जातोय मस्त पोपटी. मस्त झाली छान झाली म्हणजे शॉर्टमध्ये मस्त झालं. अजून जरा पोरबीर असेल जरा मॅरिनेटसाठी पण टाइम दिला ना खूप. मेन मॅरिनेट चांगलं झालं म्हणूनसाठी. निखिल कसं आलं आहे? खास करून चिकन आणि शेंगा मस्त ना. अंड्याचं उद्घाटन करायचं केलेला मागाशी. एक अंडं ते एक्सपेरिमेंट केला जातो. डायरेक्ट टाकलं होतं. सो ओव्हरऑल छान. आजूबाजूला थंडी आहे थोडी. घाटा थोडासा गरम गरम हे खात आहे पोपटी. चला म्हणजे गावाकडे आलात की अशा पोपटीच्या पार्टीचा प्लॅन करत जावा. खास करून थंडीतून तरी. आमच्या गावचं थोडं क्लायमेट वेगळं आहे. म्हणजे सगळीकडे जर जास्त थंडी असेल तर आमच्याकडे कमी असते. आणि या सगळीकडे जर ह्या पट्ट्यामध्ये बोलतो आहे मी सगळी जास्त गरमी असेल तर आमच्याकडे गरमी कमी असते. म्हणजे थोडंसं मिक्स वातावरण असतं. तिघांमध्ये काय होईना पण पार्टीचा प्लॅन एकदम झकास झाला आहे. खूप धमाल आली. आणि आता सगळं हे खायचं आहे. जरा अंडं खातं का कोण? अंडं खाऊन बघा रे कसं झालं. निखिल अंडेवाला कावटावाला तूच आहेस. कवाट ऑलरेडी फुटला आहे तो. थोडासा भाजलाय बघा. भाजला आहे तो. मस्त भाजला आहे. भाजला. भाजलाय भाजला मस्त आहे ना. भाजल्यापेक्षा तो करपलेली साईट आहे ना ही. ती बाहेर लागते थोडी चिवट चिवट. वाव. मस्त. मेन ॲक्च्युली भारी काय झालं माहिती आहे काय? काहीच करपलं नाही रे. करपलं नाही म्हणजे लाईटली ठीक आहे इकडे तिकडे पण बाकी म्हणाल ना शेंगा चांगल्या आहेत. ह्या बघा हे शेंगा चांगल्या आहेत. चिकन चांगलं आहे. हे बघा अंडी तर जरा पण नाही करपलेत. एका दुसरं जरा साईडून झालं असेल तर हे सगळं खायला एकदम प्रॉपर मिळणार आहे आपल्याला. हे बघा चिकन कसं आहे हे बघा. मी तर सुरुवात केली तुम्ही पण सुरुवात करा. ओके. लाईट आमची किती वेळ साथ देणार आहे माहिती नाही पण बऱ्यापैकी चालतो हा बल्ब. नाही काल 3-4 तास चालतो. तर लाईट आहे तोपर्यंत जरा गप्पा मारत सगळा हा पार्टीचा एन्जॉय घेऊया. या तुम्ही पण पोपटी खायला. वाजेपर्यंत चालेल. हां 1:30-2 वाजतील. रात्रीचा साधारण मला वाटतं 1:30 वाजला आहे. आणि सगळी पोपटी संपली. धमाल आली मजा आली. आणि ओव्हरऑल तिघांमध्ये काय होईना पण खास एक गेल्या वर्षीची आणि या वर्षीची सुरुवातीची खास अशी पार्टी झाली. 2026 नववर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गेल्या वर्षभरात तुमच्या काय मनोकामना किंवा काय ज्या इच्छा ज्या अपूर्ण राहिल्या असतील त्या ह्या वर्षी पूर्ण होऊ देत. आणि हे वर्ष सगळ्यांना सुख समाधान आणि भरभराटीचं जाऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मंडळी मजा करा आयुष्यात. ह्यावर्षी पण आपलं टार्गेट हेच राहील. आयुष्य मंडळी खूप सुंदर आहे.
केवढं आहे कोणालाच नाही माहिती. फक्त त्याच्यामध्ये जे मनाला वाटतं ते करत राहा. अशा छोट्या मोठ्या पार्ट्या पण करत राहा आयुष्यात, कारण मित्रमंडळी आयुष्यात कधी मिळेल आणि जी काय आहे त्यांना आपल्याला सांभाळून कसं ठेवता येईल ते बघणं महत्त्वाचं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या पार्टीला 30-35 जण असायचो. हळूहळू ती संख्या 20वर आली, हळूहळू ती 10वर आली. मग शक्यतो बंटी आणि मी खास असायचो. तो बंटी पण आता शहरामध्ये गेला. त्याच्यानंतर आज असा दिवस आला आहे की आज आम्ही 3 जणांमध्ये खास पार्टी केलेली आहे. पण पार्टी महत्त्वाची. मित्रमंडळी कुठं जात नाहीत. जी सगळी 30-35 मंडळी आहे ती आमची मध्ये तुमच्या पार्टीमध्ये दिसते. गणपती, होळी किंवा मध्ये सीझनमध्ये आपल्या पार्ट्या बऱ्याचशा होतात. त्या पार्ट्यांमध्ये सगळेजण असतात. पण आयुष्यात मंडळी मजा करणं खूप गरजेचं आहे. सगळं कामधंदा सांभाळून, तुमच्या फॅमिलीला सांभाळून, मित्रमंडळीला सांभाळून सगळ्या गोष्टी करून तुम्हाला एन्जॉय करायचं. असं नाही की पळापळ करत काहीतरी फक्त एन्जॉय करत राहायचं आहे. त्याच्याने काय होणार नाही आहे. असो, चला मंडळी आजच्यापुरतं इथे थांबूया. आज छान अशी पोपटी पार्टी झाली. निखिल पण आलेला. तर निखिल, पम्या आणि मी मिळून छान पार्टी केलेली आहे. तर आतापुरतं तरी थांबूया. भेटूया नवीन वर्षामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.